आणि आता आपण दिवसभरातल्या मोठ्या टॉप 9 बातम्या बघूयात। भरती परीक्षेतील पेपरफुटीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय। देशात पेपरफुटी विरोधातील लोक परीक्षा कायदा लागू। मध्यरात्री केंद्र सरकारकडून कायद्याची अधिसूचना जारी। देशात पेपरफुटी विरोधातील लोक परीक्षा कायदा लागू। पेपर लीक करणारा 10 वर्षांची शिक्षा आणि 1 कोटींचा दंड होणार। डमी उमेदवार परीक्षेला बसवल्यास 3 ते 5 वर्षांच्या तुरुंगवासासह 10 लाखांचा दंड। मध्यरात्री केंद्र सरकारकडून कायद्याची अधिसूचना जाहीर करण्यात आली। नीट परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचं काउन्सिलिंग होणार। ग्रेस मार्क मिळालेल्या उमेदवारांची येत्या रविवारी परीक्षा। तर परीक्षेतील नियमिततेच्या आरोपांवर भूमिका स्पष्ट करा। सुप्रीम कोर्टाचे एनटीएला आदेश। पीएसआय परीक्षेचा निकाल 8 महिन्यांपासून रखडला। एमपीएससी मार्फत 2023 मध्ये मुख्य परीक्षा घेण्यात आली होती। निकाल रखडल्यानं विद्यार्थी हताश। मुंबई उत्तर पश्चिम लोकसभेच्या मतमोजणी निकालावर स्थगिती द्या। हिंदू समाज पक्षाचे उमेदवार भरत शहा यांची हायकोर्टात मागणी। भाजप कोर कमिटीची सागर बंगल्यावर रात्री 8 वाजता 8 तास बैठक झालेली आहे। विधानसभा निवडणुकीसाठी प्राथमिक ब्ल्यूप्रिंट तयार करण्यात आली। अंतिम आराखडा लवकरच निश्चित होणार आहे। भाजप कोर कमिटीच्या बैठकीत विधान परिषदेवर चर्चा। विधानसभा निवडणुकीमध्ये फायदा असणाऱ्या चेहऱ्यांना संधी, तर 10 महत्त्वाची नावं राज्यातून दिल्लीला पाठवली जाणार। सूत्रांची माहिती। लोकसभा निवडणुकीत कमी पडलो तिथे संघटना वाढवणार। केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना समाजातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याकरता काय केलं पाहिजे यावर चर्चा केली। बैठकीनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंची प्रतिक्रिया।